1 सप्टेंबरपासून या 10 वस्तूंचे भाव दुप्पट होणार। 1 सप्टेंबरपासून देशभरात 15 नियम लागू होत आहेत। या 10 वस्तूंचे भाव चक्क दुप्पट होणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे, ज्यामुळे दुकानांमध्ये अचानक गर्दी वाढली। कारण 10 वस्तू अशा आहेत की ज्या दररोज आपल्याला लागतात। त्या वस्तूंचे भाव आता भयानक वाढणार आहेत। या वस्तूंची यादी जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हा अक्षरशः ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की आता तुमच्याकडे खूप कमी तास शिल्लक राहिलेले आहेत। कारण की या 10 वस्तूंचे भाव आता पूर्णतः बदलणार आहे। मग नेमक्या त्या कोणत्या वस्तू आहेत की ज्याचे भाव वाढणार आहेत, ते किती रुपयांनी वाढणार आहेत, याची यादी व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। पहा, खरं तर 2 दिवसापूर्वीच ही माहिती समोर आली होती की भाव वाढणार। तेव्हापासूनच पुण्यामध्ये, नगरमध्ये, तसेच जळगाव, अहिल्यानगरमध्ये लोकांनी सामान खरेदी करायला सुरुवात केली होती। पण आता अजूनही थोडा वेळ आणखी शिल्लक आहे, त्यामुळे ताबडतोब ही माहिती पाहून घ्या। कारण की या वस्तू जर तुम्ही खरेदी करून ठेवल्या तर तुमचा हजारोंचा फायदा होणार, आणि जर केल्या नाही तर कदाचित 10 रुपयांची वस्तू तुम्हाला कदाचित 1 सप्टेंबरपासून 22 ते 23 रुपयाला मिळणार आहे। पहा, या वाढत्या महागाईच्या झटक्यापासून तुम्हाला वाचायचं असेल तर या 10 वस्तूंची यादी तुम्ही ताबडतोब पाहून घ्या। आता ही यादी 100% खरी आहे, कारण की ही यादी सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर आलेली आहे। या खरं तर त्यामुळे या बातमीला जर तुम्ही हलक्यात घेतलं तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। कारण की या वस्तू अशा आहेत की याच्याशिवाय ना तुमची सकाळ सुरू होते ना तुमची रात्र संपते। या वस्तू अशा आहेत की या तुम्हाला अक्षरशः पूर्ण दिवसात लागतात म्हणजे लागतात। त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या वस्तूंचे भाव किती रुपयांनी वाढणार आहेत, मग या वस्तू तुम्ही कुठून आता खरेदी करून ठेवायच्या, या कुठून आणायच्या, कशा स्टोअर करायच्या, ही सगळी माहिती आम्ही तुमच्यासाठी जाणून घेण्यासाठी आम्ही 100 व्यापाऱ्यांशी संपर्क साधलाय, आणि त्या व्यापाऱ्यांनी आम्हाला आतली गुपित माहिती सांगितली। तर तीच माहिती तुम्हाला विनामूल्यपणे देण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवला आहे। जर 1 सप्टेंबर नंतर तुमचं बजेट बिघडू द्यायचं नसेल तर ताबडतोब ही माहिती पहा। हा व्हिडिओ जर बंद केला तर तुमचं 1 सप्टेंबर नंतर मोठं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे व्हिडिओमध्ये आपण क्रमवार पाहणार आहोत की कोणत्या 10 वस्तूंचे भाव वाढणार आहेत, कोणते 15 नवे नियम संपूर्ण देशात, महाराष्ट्रात लागू होणार आहे, त्याचा फटका तुम्हाला बसू नये म्हणून तुम्ही काय करायचं, कोणत्या वस्तू कुठून आणून स्टोअर करायच्या, सगळी सविस्तर माहिती आपण वेळ न वाया घालवता पाहणार आहोत। तर पहा, सगळ्यात पहिली वस्तू जिचे भाव 1 सप्टेंबर नंतर मोठ्या प्रमाणात वाढणार ती वस्तू म्हणजे खाद्यतेल होय। यादीतली पहिली वस्तू खाद्यतेल आहे। आता खाद्यतेल ही प्रत्येक घरात दररोज वापरली जाते। आता खरं तर महिलांना ही ऐकून चक्करच येईल, कारण की ही वस्तू जेवणात तर लागते, पण हिच्याशिवाय स्वयंपाक होणं अशक्य। सध्या तिचे भाव प्रचंड वाढलेले आहेत, पण 1 सप्टेंबर नंतर तेलाचे दर आणखी वाढणार आहेत। लक्ष देऊन ऐका, 1 तारखेपासून पहिली गोष्ट जी महागणार ती आहे खाद्यतेल। पण दुसरी गोष्ट ती म्हणजे पेट्रोल डिझेल आहे। त्यानंतर तुमचा गॅस सिलेंडर, आणि सगळ्यात मोठा दणका 10 नंबरची वस्तू आहे। आता पहा, तुम्हाला आता सगळी सविस्तर माहिती एक एक करून यादी सांगणार आहे, नियम कसे बदलतात, भाव कसे वाढलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आता व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की 1 सप्टेंबरपासून कोणत्या 10 वस्तू बदल होत आहेत, काय महागाई होणार आहेत, तर त्यातली पहिली वस्तू आहे खाद्यतेल। आता खाद्यतेल जर आपण बघायला गेलो तर मागील वर्षभरात खाद्यतेलामध्ये जवळपास 30% बदल झालाय, 30% वाढ झाली। आता हीच वाढ येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे 31 ऑगस्ट नंतर दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला तेल खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे। आता अशी देखील चर्चा आता होऊ लागली आहे की खाद्यतेल कदाचित मिळणं देखील बंद होऊ शकतं, कारण की जेव्हा इराण आणि अमेरिकेचं युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं होतं त्यावेळेस बातम्यांमध्ये ही चर्चा होती की तेलावर परिणाम होणार। पण आता युद्ध थांबलंय, पण खरा परिणाम आता दिसलाय। पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाली होती, त्यावेळेस खाद्यतेलावर फारसा फरक पडला नव्हता, पण आता खाद्यतेल मिळणं देखील बंद होऊ शकतं। मग आता सगळ्यात महत्त्वाची जी माहिती आहे तर ती तेलाच्या बाबतीत येते की ज्याचा भाव जवळपास 30 ते 40% भाव वाढण्याची शक्यता याच्यामध्ये निर्माण झालेली आहे। आता हा झाला तेलाचा मुद्दा। आता याच्यामध्ये तेलामध्ये सोयाबीन तेल असेल, सूर्यफूल, शेंगदाणा तेल असेल, पाम तेल असेल, तर अशा तेलांमध्ये विविध प्रकारची वाढ त्याच्यामध्ये होऊ शकते। आता हा झाला तेलाचा मुद्दा। आता दुसरा जो मुद्दा आहे किंवा दुसरी जी गोष्ट आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, कारण की ती तुमच्या गाड्यांच्या संदर्भात आहे, ती म्हणजे पेट्रोल डिझेल होय। पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले की संपूर्ण गोष्टींचे भाव संपूर्ण देशात आणि राज्यात वाढत असतात, त्याच्यात किती भाव वाढणार। त्यानंतर चौथी गोष्ट जिचा भाव वाढीचा मुद्दा ऐकून तुम्हाला हादरा बसेल ती म्हणजे गॅस सिलेंडर आहे। तर आता आपण क्रमवार गोष्टी पाहतोय। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे
तुमची डाळी आणि कडधान्ये. आता या वस्तूंची किंमत जी आहे तर ती वाढणार असून तुमच्या बजेटवर त्याचा तिप्पट परिणाम होणार आहे. आता पहा, आता आपण दुसरी गोष्ट आहे ती डाळी आणि कडधान्य आहे. तर त्याची किंमत देखील वाढण्याची शक्यता आहे, कारण की देशामध्ये पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे. एल निनोचा फटका संपूर्ण देशातल्या अनेक राज्यात बसत आहे आणि त्यामुळे एकंदरीतच त्या डाळी असतील ज्यामध्ये मूग डाळ, त्याचबरोबर मसूर डाळ किंवा इतरही डाळी असतील, तूर डाळ असेल, तर या डाळींच्या भावामध्ये 20 ते 25% वाढ होण्याचा मोठा धोका याच्यात वर्तवला गेला आहे. त्यामुळे डाळींची साठवणूक तुम्ही 2 ते 3 महिन्यासाठी करू शकता. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला दररोजच्या जेवणात किमान 3 वेळा लागते, ही गोष्ट खाल्ल्यानंतर जिभेला गोडवा येतो, पण तिचे भाव ऐकल्यानंतर तुमचं तोंड कडू पडल्याशिवाय राहणार नाही. ती गोष्ट म्हणजे साखर. साखरेवाचून चहा, कॉफी किंवा गोड पदार्थ अपूर्णच आहे. मागील वर्षी साखरेच्या दरात 15% वाढ झाली होती. आता तोच भाव दुपटीनं वाढण्याची शक्यता. त्यामुळे साखर देखील तुम्ही लवकरात लवकर खरेदी करणं फायद्याचे ठरेल, कारण की 2 दिवसापूर्वी एक बातमी आली होती की येणाऱ्या काही दिवसांमध्ये भारताला साखर आयात करावी लागेल आणि साखर जर आयात केली तर साखरेचा दर अधिक आयात शुल्क, टॅक्स सगळं वाढून ती साखर खूप महागाच्या दिशेने जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आता बोलूया चौथ्या गोष्टीबद्दल, जिच्याशिवाय तुमचं वाहनच चालू शकत नाही, ते म्हणजे पेट्रोल आणि डिझेल. येत्या काही दिवसात आपल्या दैनंदिन जीवनावर महागाईचा मोठा आणि व्यापक परिणाम होणार असून इंधनापासून ते सोन्या चांदीपर्यंत सर्व गोष्टींचे दर वाढण्याची शक्यता. आपण रोजच्या प्रवासासाठी वापरत असणारा पेट्रोल आणि डिझेलबद्दल बोलायचं झालं तर गेल्या 6 महिन्यात याच्या 10% वाढ झाली आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण, इराक, इस्रायलमधल्या युद्धाच्या परिस्थितीचं सावट आता तेलाच्या भावावर वाढण्याचे चिन्ह दिसत आहे. रशियासोबत भारताचे करार जरी सुरू असले तरी त्याच्यात फारशी प्रगती झालेली नाही आहे आणि आत्तापर्यंत सरकारने भाव काबूत ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण आता ते भाव पुन्हा एकदा वाढणार असून पेट्रोल आणि डिझेलमध्ये देखील 10 ते 12% वाढ होण्याची शक्यता याच्यामध्ये वर्तवण्यात येते. त्यामुळे गाड्यांमध्ये इंधन भरून घेणं हे शहाणपणाचं ठरेल. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी महिलांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, महिलांचं भावनिक रिलेशन त्या गोष्टीबरोबर आहे, ते म्हणजे सोनं. होय, सोन्याला गुंतवणुकीचं साधन नसून भारताच्या महिलांच्या आवडीचा तो प्रश्न आहे, दागिन्याचा मुख्य विषय आहे. मागील तुम्ही पाहिलं असेल, सोनं हे जवळपास 1,53,000 रुपयाच्या आसपास आज त्या ठिकाणी हे होताना दिसत आहे. सोन्याचा जो टॉप होता तो 1,80,000 आहे आणि बॉटम 1,40,000 आहे. पण येणाऱ्या काळात सोन्यामध्ये देखील 12 ते 14% वाढ होण्याचा अंदाज एका आंतरराष्ट्रीय संस्थेने त्याच्यामध्ये वर्तवलेला आहे आणि चांदीमध्ये 22% जास्त वाढ होण्याची शक्यता याच्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. आता त्यानंतर पुढची गोष्ट जी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली ती म्हणजे मोबाईल आणि मोबाईलला सिम कार्ड आणि त्या सिम कार्डमध्ये असणारं रिचार्ज. आता ते रिचार्ज देखील महाग होण्याची शक्यता. टेलिकॉम कंपन्याकडून रिचार्जच्या दरात मोठी वाढ होण्याचे संकेत मिळत असून त्याचा थेट ताण सामान्य नागरिकांच्या मासिक खर्चावर येईल. अन्नाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दिवसाची सुरुवात ज्या दुधाने होते त्या दुधाचा भावही जवळपास 4 ते 5% वाढवण्याची शक्यता याच्यात निर्माण झालेली आहे. आणि त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जिचे भाव गगनाला भिडू शकतात तर ती गोष्ट म्हणजे शेतीतील उत्पादन आहे. म्हणजे यामधील गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, धान्य असतील, भाजीपाला असेल, कडधान्य असतील, तर या गोष्टींचे भाव कडाडणार असल्याची माहिती समोर येते. कारण की पावसाचं प्रमाण अतिशय कमी झाल्यामुळे उत्पन्नात लक्षणीय घट होणार असून त्याचा पुरवठा कमी होणार आहे आणि मागणी वाढणार आणि त्यामुळे भाव वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता, अशा पद्धतीची माहिती याच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला या भाववाढीबद्दल काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.